दरवर्षी बकरी ईद आलं की महाराष्ट्रातल्या एका किल्ल्यावर एक विचित्र परिस्थिती निर्माण होते। त्या दिवशी हिंदू भाविकांना त्यांच्याच देवीच्या मंदिरात जाण्यापासून थांबवलं जातं। पोलिसांचा मोठा बंदोबस्त लागतो, वातावरण तापते आणि त्याच वेळी किल्ल्याच्या पायथ्याशी एक वेगळं चित्र दिसायला लागतं। हा किल्ला आहे कल्याणचा ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला आणि या किल्ल्याभोवती जे घडतं ते केवळ एका जमिनीच्या तुकड्याचा वाद नाही, हा आहे इतिहास, धर्म, राजकारण आणि न्याय व्यवस्थेचा एक गुंतागुंतीचा संघर्ष जो आजही पेटलेलाच आहे। तर काय आहे तो वाद, यावर काय तोडगा निघायला हवा, सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। मुंबई पासून अवघ्या 55 किलोमीटर अंतरावर असलेला कल्याण हे शहर एकेकाळी मराठ्यांच्या आरमाराचं प्रमुख केंद्र होतं। इसवी सन 1654 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून कल्याण जिंकून घेतलं आणि तिथे एक भक्कम किल्ला बांधण्याचा आदेश दिला। उल्हास नदीच्या खाडी किनारी उभ्या राहिलेल्या या किल्ल्यात शिवरायांनी आपलं आरमार उभं केलं। किल्ल्याचा पाया खोदताना संपत्ती सापडल्याचे सांगितले जाते। त्या संपत्तीला दुर्गा देवीची कृपा मानून या किल्ल्याला दुर्गाडी हे नाव देण्यात आलं। तेव्हापासून या किल्ल्यावर दुर्गा देवीचं मंदिर आहे आणि हे मंदिर इथल्या हिंदू समाजाच्या श्रद्धेची जागा आहे। पण नंतरच्या काळात त्या कल्याणच्या पायथ्याशी एक ईदगाह बांधण्यात आला। हळूहळू या जागेवरून वाद सुरू झाला। कोणती जागा कोणाची, हा वाद डोकेवर काढू लागला। इथे कोण मूळीचं रहिवासी, कोणाचा हक्क जास्त, हे प्रश्न न्यायालयापर्यंत पोहोचले। पण दुर्दैवाने याचा निकाल यायला सुद्धा 50 वर्ष लागली। 1916 साली राज्य शासनाने दुर्गाडी किल्ल्याचा ताबा घेतला आणि तो जागा कल्याण नगर परिषदकडे हस्तांतरित केली। मात्र नगर परिषदने यावर काहीच काम केलं नाही। त्यानंतर शासनाने ती जागा पुन्हा आपल्या ताब्यात घेतली। या सुमारास एक संघटना पुढे आली, मुचलिशे मुशावरीन औकाफ या संघटनेनं 1974 मध्ये कल्याण दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला की दुर्गाडी किल्ल्यावरची जागा मुस्लिम धर्माच्या ईदगाह आणि मशिदीची मालमत्ता आहे, त्यांची मालकी घोषित करावी। हा दावा दाखल झाला आणि न्यायालयाने जैसे थे आदेश दिले, म्हणजे जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत कोणतेही बदल करायचे नाहीत। यामुळे किल्ल्याच्या सुशोभीकरणाची कामे ही थांबली आहे आणि एक विचित्र परंपरा सुरू झाली। दरवर्षी ईदला जिल्हा प्रशासन आदेश काढायचं की हिंदू भाविकांनी त्या दिवशी कल्याणवर जाऊ नये। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेतला जातो असं त्यांनी सांगितलं। पण हिंदू संघटनांना हा अन्याय वाटायचा। आपल्याच देवीच्या दर्शनापासून आपल्यालाच का रोखलं जातंय, हा त्यांचाही प्रश्न बरोबर होता। 1982 साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या बंदी विरोधात आवाज उठवला। त्यांच्या आदेशानुसार तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी एक आंदोलन सुरू केलं। संघटनात आंदोलन, बकरी ईदच्या दिवशी कल्याणवर जाऊन मंदिरात घंटा वाजवायची, देवीची आरती व्हायची, प्रशासनाच्या बंदीला आव्हान द्यायचं, ही परंपरा आनंद दिघे यांनी सुरू केली आणि ती आजही कायम आहे। त्यांच्या आदेशानुसार तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे साहेब यांनी आंदोलन सुरू केलं। बकरी ईदच्या दिवशी किल्ल्यावर जाऊन मंदिरात घंटा वाजवायची, देवीची आरती करायची, प्रशासनाच्या बंदीला आव्हान द्यायचं, ही परंपरा आनंद दिघे साहेब यांनी सुरू केली आणि ती आजही कायम आहे। तब्बल 48 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कल्याण दिवाणी न्यायालयानं निकाल दिला। प्रथम वर्ग दिवाणी न्यायाधीश एस लांजेवार यांनी मुस्लिम संघटनेचा दावा फेटाळून लावला, कारण हा दावा मुद्दतीत दाखल केलेला नव्हता। शासनाने 1966 मध्येच ही जागा ताब्यात घेतली होती। त्यानंतर 8 वर्षे उलटल्यावर दाखल केलेला दावा कायदेशीर। सरकारी वकील सचिन कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं की ही जागा शासनाच्या मालकीची आहे। मुजलिशे मुशावरीन औकाफचा त्यावर कायदेशीर अधिकार नाही। न्यायालयाने हा दावा निकाली काढला। मात्र लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे न्यायालयानं मंदिर आणि मशिदीबद्दल कोणतेही थेट निकाल दिला नाही। जागा शासनाची आहे हे सांगितलं, पण धार्मिक अधिकाऱ्यांचा प्रश्न अजूनही पूर्णपणे मिटलेला नाही। हिंदुत्ववादी संघटनांनी या निकालाचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले, किल्ल्यावर जाऊन आरती केली, जल्लोष केला। हिंदू मंचचे अध्यक्ष दिनेश देशमुख यांनी सांगितलं की 1971 मध्ये ठाणा जिल्हा प्रशासनाने या वास्तूला मंदिर म्हणून मान्यता दिली होती। न्यायालयाच्या निर्णयाने तेच सत्य अधोरेखित झाले। निकाल आला तरी तणाव पूर्णपणे संपला नाही। दुर्गाडी किल्ला परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला। कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आव्हान प्रशासनानं केलं। पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितलं, शांतता भंग होणार नाही याची काळजी घेण्यात
आली आहे। यावर्षी बकरी ईदलाही दुर्गाडी किल्ल्यावर पुन्हा तेच वातावरण होतं। शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी भाजप कार्यकर्तेही सहभागी झाले, आरती झाली, घंटानाद झाला आणि प्रशासनाने पुन्हा कडेकोट बंदोबस्त ठेवला। दोन्ही बाजूंनी न्यायालयात याचिका दाखल आहे। एका बाजूला हिंदू संघटना संपूर्ण किल्ला आणि परिसरात त्यांच्या अधिकाराचा दावा करत आहे, दुसऱ्या बाजूला मुस्लिम समाज डिसेंबर 2024 मध्ये निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतो। कायदेशीर लढाई संपलेली नाही। राज्य सरकारने विधिमंडळ अधिवेशनात स्पष्ट केलं आहे की दुर्गाडी किल्ल्याचे मूळ मालक शासनच आहे। माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या निकालाचे स्वागत करताना मंगलगडाची विषय उपस्थित केला। म्हणजे हा वाद केवळ दुर्गाडी पुरता मर्यादित नाही, महाराष्ट्रात अशा अनेक ऐतिहासिक जागांवर असे धुमसत आहेत। 40 वर्षापूर्वी आनंद दिघे साहेब यांनी सुरू केलेलं घंटानाद आंदोलन आजही सुरू आहे। न्यायालयाने एक निकाल दिला, पण तो अंतिम आहे का हे अजून सांगता येत नाही। दरवर्षी बकरी ईद झाली की हा प्रश्न नव्याने उभा राहतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय।